नमस्कार मित्रांनो, आपल्याला वाटतं की रोज आंघोळ म्हणजे शरीर स्वच्छ ठेवणं, पण खरं पाहिलं तर चुकीच्या सवयींमुळे ही आंघोळ आपल्या त्वचा आणि आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक अशी ठरू शकते। आज आपण पाहणार आहोत अशा 5 चुका ज्या अनेक स्त्रिया नकळत करतात आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ शरीरावर दिसतो। नंबर 1, खूप गरम पाण्याने आंघोळ करणे। थंड हवेच्या दिवसांत अनेक स्त्रिया खूप गरम पाण्याने आंघोळ करतात। त्यावेळी वाटतं की शरीर रिलॅक्स होतंय, पण प्रत्यक्षात त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातं। परिणामी त्वचा कोरडी, खाज येणारी आणि लवकर सुरकुत्या पडणारी बनते। तज्ञ सांगतात की कोमट किंवा थोडंसं गरम पाणी पुरेसं आहे, जे शरीराला रिलॅक्स करतं पण त्वचेचं नुकसान करत नाही। नंबर 2, आंघोळ खूप वेळ करणं। खूप लोकांना असं वाटतं की जास्त वेळ शॉवर घेतल्याने शरीर रिलॅक्स होतं आणि मन ताजतवान राहतं, पण खरं तर याचा उलट परिणाम होतो। 30-40 मिनिटं सतत पाण्याखाली उभं राहिल्याने त्वचेवर असलेली नैसर्गिक संरक्षणात्मक लेअर म्हणजेच प्रोटेक्टिव्ह बॅरियर हळूहळू कमकुवत होऊ लागते। हीच लेअर आपल्याला कोरडेपणा, खाज आणि बाहेरील घाण किंवा बॅक्टेरियांपासून वाचवत असते। तीच जर नाजूक झाली तर त्वचा पटकन डॅमेज होते, कोरडी पडते आणि विविध समस्या निर्माण होतात। म्हणूनच आंघोळीची योग्य पद्धत म्हणजे ती 10 ते 15 मिनिटांच्या आत पूर्ण करणं। इतक्या वेळेत शरीर स्वच्छही राहतं आणि त्वचेचं नैसर्गिक संतुलनही बिघडत नाही। याशिवाय कोमट पाणी वापरणं, सौम्य साबण किंवा बॉडी वॉश निवडणं आणि आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावणं या छोट्या गोष्टी त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात। थोडक्यात सांगायचं तर जास्त वेळ पाण्याखाली उभं राहणं हे फ्रेशनेस देण्याऐवजी त्वचेच्या समस्यांना आमंत्रण देऊ शकतं। नंबर 3, चुकीचे साबण वापरणं। बाजारातले सुगंधी साबण, बॉडी वॉश आकर्षक वाटतात, पण त्यातले सल्फेट्स, पॅराबेन्स आणि केमिकल्स त्वचेचं नैसर्गिक पीएच बदलतात। त्यामुळे कोरडेपणा, पिंपल्स, कोंडा किंवा ॲलर्जी वाढते। सौम्य नैसर्गिक घटक असलेले किंवा पीएच बॅलेन्स्ड प्रॉडक्ट्स निवडणं गरजेचं आहे। नंबर 4, आंघोळीनंतर शरीर पटकन न सुकवणं। बऱ्याचदा घाई गडबडीत आंघोळीनंतर आपण शरीर नीट पुसण्याकडे दुर्लक्ष करतो आणि लगेचच कपडे घालतो। अशा वेळी त्वचेवर राहिलेला ओलसरपणा कपड्यांमध्ये अडकतो आणि त्यामुळे शरीराचे पोर्स बंद होतात। मित्रांनो, ही स्थिती बुरशीजन्य इन्फेक्शनसाठी पोषक ठरते। विशेषतः पावसाळा किंवा दमट हवामानात ही समस्या अधिकच वाढते। सतत ओलसर राहिल्यामुळे त्वचेवर खाज, पुरळ किंवा लालसर डाग निर्माण होऊ शकतात, जे नंतर गंभीर त्वचा रोगात बदलण्याची शक्यता असते। म्हणून आंघोळीनंतर शरीर व्यवस्थित कोरडं करणं अत्यंत गरजेचं आहे। टॉवेलने त्वचेला जोरात घासण्याऐवजी हलक्या हाताने पुसावं, जेणेकरून त्वचेचं नैसर्गिक संरक्षण बिघडणार नाही। यामध्ये बगल, मान, बोटांच्या मधले भाग आणि प्रायव्हेट एरिया यांना जास्त लक्ष देणं आवश्यक आहे, कारण इथे ओलसरपणा पटकन अडकतो। छोट्या वाटणाऱ्या या सवयी प्रत्यक्षात त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। नंबर 5, योग्य वेळी मॉइश्चरायझर न वापरणं। आंघोळीनंतर 5 मिनिटांच्या आत मॉइश्चरायझर लावलं तर ते त्वचेत पटकन शोषलं जातं आणि दीर्घकाळ त्वचा मऊ राहते। मात्र ते उशिरा लावल्यास हा फायदा मिळत नाही। आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार हलकं किंवा जड मॉइश्चरायझर निवडा। मित्रांनो, ह्या व्हिडिओत शेवटचं महत्त्वाचं सांगणं म्हणजे आंघोळ ही रोजची प्रक्रिया असली तरी योग्य पद्धतीने केली तरच तिचा आरोग्यावर खरा परिणाम होतो। या छोट्या चुका टाळा आणि तुमची त्वचा, केस आणि शरीर दीर्घकाळ सुंदर आणि निरोगी ठेवा। मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।